जे फसवतात तुम्हाला त्याला तुम्ही ज्ञानी म्हणता, त्याला तुम्ही शहाणं म्हणतात. एक लक्षात ठेवा, आयुष्य ही तुमची संपत्ती आहे, याच्यावर पाकिटमारी होतात कामा नये. हे बर्बाद झालेली माणसं जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपला मेंदू खराब करतात. काहीही सांगतात, तुम्हालाच भेटतात असं नाही बरं का. रामायणामध्ये एक अध्याय आहे आणि बऱ्याच लोकांना हेच जास्त पडतं जे चुकीचं असतं. खोटं खोटं जे असतं ना ते पटतं माणसाला. साच कोणाही न पचे. ज्यांच्यावर सतत कॅमेरा असतो त्यांचं म्हातारपण पहा. कोणत्याही श्रीमंताचं, तरुणपणाचं, पैलवानाचं तारुण्य पाहू नका. तारुण्य श्रीमंतच आहे. काळ गेल्यानंतर पहा त्यांच्यावर कशी वेळ आलेली असते. आपण होऊन सत्कार समारंभाला हजर होतात. आपण होऊन घरातल्या लोकांना आपलं महात्म्य सांगतात. मी कोण होतो 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 ना. मी कोण आज काय आहे, काय आहे वर्तमान आहे. होतो हा भूतकाळ आहे. भूतकाळाला तरुण पिढी मानत नाही, म्हणून म्हाताऱ्या माणसाला तरुण पिढीकडून मान दिला जात नाही. तक्रार असते म्हातारा, नाही मानायला पाहिजे. का म्हणून नाही, आम्ही म्हातारे आहोत, मोठे आहोत. ज्ञानाने वृद्ध व्हा, मान गुलाम होईल.